संगीत रसिक हो आणि माझ्या प्रिय विद्यार्थी, तुम्ही हा एवढा मोठा घाट घातला. सगळ्या चांगलं गाताय, मेहनत करताय, अशाच करत राहा. पण यात माझं काय, माझं कर्तृत्व असं फारसं नाही आहे. विद्या देणारा जो गुरु असतो तो उत्तरामचरितात भवभूतीने म्हटलंय त्याप्रमाणे तो सगळ्यांना सारखीच विद्या देतो. पण आपापल्या मेहनतीप्रमाणे जास्त प्रकाशमान, कमी प्रकाशमान किंवा सर्वसामान्य असे विद्यार्थ्यांचे किंवा गायकांचे, कलाकारांचे गट पडतात. त्यामुळे मला असं वाटतं की गुरुना म्हणजे शिक्षकांना आमच्यासारख्या खूप जास्त क्रेडिट देऊ नये. कारण गुरु म्हटलं की आपल्यासमोर वेदव्यास, ते कौत्स, वरतंतू, धौम्य वगैरेंची कथा वगैरे अशा गोष्टी येतात. किंवा प्रख्यात तत्वज्ञ अरिस्टॉटल आणि जगज्जेता सिकंदर, आवाज येतो ना, यांची गोष्ट अशी आहे की ते वाटेनं चालले असताना नदी आली आणि नदीवर साकव होता, छोटा पूल म्हणजे साकव. त्या साकवावरून सिकंदर आधी जाऊन आला आणि मग त्यानं आपल्या गुरूंना बरोबर नेलं. तर गुरु म्हणाले, तू एक फेरी कशाला जास्त मारलीस, आपण दोघं एकदम गेलो असतो. तर तो सिकंदर म्हणाला की जगज्जेते सिकंदर खूप होतील, पण त्यांना घडवणारा गुरु अरिस्टॉटल हा एकच असतो आणि त्याचं जीवन सिकंदरापेक्षा मोलाचं आहे. आता ही जी गुरुची कसोटी आहे, इथे आपण पोचत नाही असं नेहमी वाटत राहतं. जसं आपण शिक्षक दिन साजरा करतो, ते सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल आपण बोलू शकत नाही, पण त्यांचं गुरुत्व एवढं मोठं होतं की त्यांच्या शिष्याने त्यांची बग्गी घोडे सोडून स्वतःला झुंपून घेऊन चालवली, त्यांना मानवंदना द्यायची म्हणून. या तऱ्हेचे जे गुरुत्व आहे हे खरं गुरुत्व. रामदास स्वामींची, शिवाजी महाराजांची अशीच गुरुपणांची, शिष्यपणाची गोष्टी सांगतात लोक. आता आपण असं बघितलं तर मला असं वाटतं की आपण इथे कुठेच नाही आहोत. पण तरी सुद्धा असं हेही वाटतं की तुम्ही जे म्हणता की आपण यांच्याकडून प्रेरणा घेतली किंवा आपण यांच्याकडून विद्या घेतली, ते चूक नसतं, बरोबरच असतं. पण विद्या देणारा हा खरं म्हणजे खूप जास्त महत्त्व त्याला दिलं जाऊ नये असं मला माझ्यासारख्याच्या बाबतीत वाटतं. तेवढं लक्षात ठेवा. आता थोडंसं चिजांबद्दल बोलायचं. तुम्ही ज्यासाठी हा कार्यक्रम केला त्यात देखील माझ्या कार्यप्रवणतेला पूरक असं तुमच्याकडून मागणं झालं. त्यामुळे त्या रचनांबद्दल नक्कीच तुम्हाला क्रेडिट आहे. आता माझं कसं, मी वनस्थलीत राहिले, शिकले आणि तिथे निसर्गाचं वातावरण होतं, त्यामुळे काही बंदिशींमुळे मध्ये ते वातावरण नकळतपणे आलंय किंवा येतं. आणि मी काही अशी मोठी बाई नाही, एक सर्वसाधारण मुलगी होते. वनस्थलीसारख्या गांधीवादी संस्थेत शिकले. तिथे इतर काही आकर्षणं नव्हती म्हणून विद्यापीठात पहिली दुसरी आले. पुढे भाग्ययोग असा की विनायकांकडे गेल्यावर तो कल्पतरू होता. म्हणजे जे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय तसं गुरु पण होतं त्यांच्या ठाई. त्यामुळे भाग्यवशच मला हे मिळालं. मग शिकणं शिकवणं हे सगळं सुरू राहिलं. त्यात आता हे फलित आत्ता दिसतंय. आणि काही वेळेला एक चमत्कारिक अशी मालिका असते चमत्कारांची अशी की 60 वर्ष गाणं शिकवते, पण ही मुलगी आलापिनी जोशी ही अलंकारला, संगीत अलंकारला सबंध भारतात पहिली आली. आणि म्हणून मला गुरुचं म्हणून बक्षीस मिळालं 82व्या वर्षी, 60 वर्ष काम करून. हा काय चमत्कार आहे बघा. असं माधुरी डोंगरे
तिचा गानवर्धनने सत्कार केला, तर सत्कारात म्हणाली की माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, पण आमच्या बाईंसाठी सुद्धा हा अभिमानाचा क्षण आहे की त्यांच्या शिष्येचा इथे सत्कार होतोय. मी म्हटलं आपण अपब्रिंगिंग जसं मुलांचं करतो तसं आपण विद्यार्थ्यांना बहुतेक चांगलं घडवलंय की हे आपल्या समोर बोलू शकतात. म्हणजे माझा जर असा कुठे सत्कार झाला असता आणि समोर विनायक असते तर मी हे बोलू शकले नसते. पण तुम्ही जे करताय हे चांगलं करताय, चालू ठेवा. वेद म्हणतात की चरैवेती चरैवेती चरतस्य चरतो भगः. तर तुम्ही चालत राहा, म्हणजे गात राहा. गाणाऱ्याचं भाग्य पण पुढे जातं गातं. त्यामुळे गाणं चालू ठेवा. सरावाला पर्याय नाही. बाई असतील नसतील पण तुमचं गाणं राहिलं पाहिजे. थांबते.